या सगळ्या विषयी अधिक आपण जाणून घेणार आहोत। ही दोन दृश्य आपण या क्षणी पाहतोय। ठाकरे बंधू मंत्रालयात दाखल झालेले आहेत। निवडणूक आयोगाची भेट होते, निवडणूक आयुक्तांची भेट होते, तर तिथं पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे। वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। भाग्यश्री, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? ही पत्रकार परिषद कशी ग्रँड होईल, या पत्रकार परिषदेत काहीही कमी पडू नये याकरता स्वतः मनसेचे वरिष्ठ नेते बा नांदगावकर असू देत किंवा अर्थात खासदार संजय राऊत शिवसेनेचे, या सगळ्यावर नजर ठेवून आहेत। नक्कीच राघवी, आपण बघतोय की वायबी चव्हाण इथे या सेंटरवर एक पत्रकार परिषद जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे। सध्या ही सगळी मंडळी जी आहे ती निवडणूक आयोग अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेलेली आहेत। निवडणूक प्रक्रिया जी आहे ती पारदर्शक पार पडावी यासाठी हे लोक निवेदन देणार आहेत। त्यानंतर एक बैठक पत्रकार परिषद घेणार आहेत आणि आपण बघतोय की त्या पत्रकार परिषदेचं जे आयोजन आहे ते देखील अशा पद्धतीचा आशयाचं हे बॅनर लावलेलं आहे। आणि आपण बघतोय की मनसेचे नेते बाळा नांदगावकर असतील किंवा स्वतः शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत असतील, ते इथे जातीने उपस्थित आहेत। या पत्रकार परिषदेचं आयोजन नेमकं कसं केलंय, लाईव्ह असतील। भाग्यश्री, मी तुमच्याकडे येणारच आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।